नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. असं म्हटलं जातं की अपयशापेक्षा यश पोचवणं हे जास्त अवघड असतं आणि बहुतेक आपण देश म्हणून सगळेजण तेच सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक्स भारतीय लष्करानं पाकिस्तानामध्ये घुसून केले ते यश आहे याबद्दल कोणाचंही दुमत नसावं. पण बरेच लोक त्याचे पुरावे वगैरे सादर करा असं म्हणतायत, पण ते यश आपल्या राजकीय नेतृत्वाला कदाचित पचवता येत नाहीये आणि याचे खंडीवर पुरावे स्ट्राईक नंतरच्या प्रत्येक दिवशी रोज आपल्याला मिळत आहेत. कोणी निवडणुकांच्या फायद्यासाठी केलेल्या या खोट्या वल्गना म्हणतोय, तर कोणी सत्ताधारी गावगाव पंतप्रधानांच्या कौतुकाचे बॅनर सुद्धा लावतोय. सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकत्र असल्याचं सगळे सांगतायत, तर मग लगेच बाहेर रस्त्यावर येऊन श्रेयासाठी भांडतायत का? माजी लष्करी अधिकारी, परराष्ट्र नीती तज्ज्ञ सगळे असे विनवून सांगतायत की कृपया ही भांडणं वगैरे जरा थांबवा. त्यानं सीमेवरच्या जवानांचा त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत दुभंगलेला आहे अशी प्रतिमा तयार होईल, असा संदेश जाईल. आणि हे चूक आहे. सर्वसामान्य नागरिक ट्विटरवर, फेसबुकवर या सगळ्या राजकीय लढाईवर लिहितायत, व्यक्त होतायत, टीका करतायत. पण राजकारणाची आणि निवडणुकीची नशा ही कदाचित लष्कराच्या विजयापेक्षा अधिक असावी. संजय निरुपमांना आवरता आवरता काँग्रेसच्या नाकी नऊ येत आहेत. तोच आज राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या प्रचारादरम्यान खून की दलाली हा वाक्प्रचार बोलून गेले. विजयोन्मादानं उगाच ऊर बडवून घेऊ नका असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या सगळ्या नेत्यांना समजावलं. पण राहुल गांधींना उत्तर द्यायला अमित शहा लगेच मैदानात उतरले, अगदी काही तासांचा अवधी. जवानांच्या शौर्याचं हे राजकारण नेमकं कोण करतंय आणि खून की दलाली नेमकी कोण करतंय, हाच आपला आजचा प्रश्न आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आहेत भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आहेत, सोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत आणि निवृत्त लष्करी अधिकारी पुण्याहून कर्नल संभाजी पाटील आहेत आणि कर्नल सुरेश पाटील सुद्धा आहेत. कारण या सगळ्याचा संबंध जवानांच्या मनोबलाशी आहे आणि जर पुढे प्रत्युत्तर द्यायची आणखी वेळ भारताला आली तर आर्मी कशी रिॲक्ट होईल आणि त्यावेळेस देशभावना कशी असेल हे महत्वाचं आहे. पण ही राजकीय वक्तव्य ती देशभावना गढूळ करतायत याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. सुरुवातीला सचिन सावंतांकडे देऊ. सचिन सावंत, खून की दलाली हे सगळं करून मागचं मौत का सौदागरचं प्रकरण उकरून काढावं असं का वाटलं? कारण सर्वपक्षीय बैठकीत तर आपण सगळे सरकार सोबत आहोत असं सगळे सांगतायत. सुषमा स्वराज सोनिया गांधींच्या घरी गेल्या, त्यांना भेटल्या, सोनिया गांधींनी वक्तव्य केलं, राहुल गांधींनी ट्विट केलं. एवढं सगळं करून सुद्धा संजय निरुपमांशी आमचा काही संबंध नाही एवढं सांगण्याची वेळ काँग्रेसवर आली. आणि असं असताना खून की दलाली इथपर्यंत का पातळी पोचावी? नाही, पहिले तर मौत के सौदागर हा विषय दुसरा होता आणि त्या संदर्भामध्ये त्याची पार्श्वभूमी देखील वेगळी होती. परंतु या संदर्भामध्ये निश्चितपणे एक भावना आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ज्या परिस्थितीमधनं हे एकंदर प्रकरण सुरू झालेलं आहे की ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाले, आर्मीने डिक्लेअर केलं, पहिला जर शब्द काँग्रेस अध्यक्षांनी वापरला असेल तर आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. दुसऱ्यांदा राहुल गांधींनी सांगितलं की पंतप्रधानांसारखं हे पहिलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ह्याच्या अगोदरही 1999 साली कारगिलचं युद्ध झालं, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळेला काँग्रेस पक्षानं सरकारच्या बरोबर राहण्याच्या संदर्भामध्ये एक ठाम भूमिका त्या ठिकाणी घेतली होती आणि ही भूमिका कायम आहे. आजही आम्ही त्या एकंदरच या आर्मीच्या विषयावरती जे राजकारण करण्याचा ऐका माझा विषय ऐकू द्या, माझा पूर्ण समजू द्या. आर्मीच्या विषयावर जे राजकारण सुरू झालं, आज पहिल्यांदा ज्या वेळेला मनोहर पर्रिकर म्हणतात की ते जांबुवंत, आधुनिक जांबुवंत झाले. गेल्या 60 वर्षामध्ये कुठल्याही तऱ्हेची आर्मी झोपली होती, त्यांना कुठल्याही तऱ्हेची दिशा नव्हती आणि एकंदरच त्यांना स्वतःच्या ताकदीचा अभ्यास नव्हता. परंतु हे जांबुवंत आले, पंतप्रधान मोदी जांबुवंत झाले. पण सचिन सावंत हे समजत नाहीये की जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्याच एका मंत्र्यांनी जर कौतुक केलं, त्यांना कुठली उपमा दिली, तर काँग्रेसचं त्याच्यामध्ये तिळपापड होण्याचं कारण काय आहे? आणि उदाहरणादाखल सांगतो की अटल बिहारी वाजपेयी फेमसली असं म्हणाले होते, 71चं युद्ध इंदिरा गांधींनी जिंकल्यावर त्यांना दुर्गेचा अवतार म्हणाले होते. अनेक वर्ष वाजपेयींना सगळ्यांनी हे वाक्य ऐकवत राहिले आहे आणि त्यांनी जाहीरपणे कौतुक केलं होतं. काय चूक आहे? वाजपेयींनी इंदिरा गांधींना उपमा दिली होती, इकडे मनोहर पर्रिकर त्यांच्याच पंतप्रधानांना उपमा देत आहेत. प्रॉब्लेम काय? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, 1971चं आणि मुद्दामून या ठिकाणी ज्या तऱ्हेनं ह्या संघ परिवाराकडनं, भाजपाकडनं त्याची तुलना या सर्जिकल स्ट्राईकशी होते ती मला वाटतं चुकीची आहे. ते एक युद्ध होतं. अजूनही सर्जिकल स्ट्राईक्स बऱ्याच भविष्यामध्ये देखील करायला लागणार आहेत, या अगोदरही केल्या गेलेल्या आहेत.
त्यामुळे एकंदर हे जे बडवण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं चालू आहे, एकंदर संपूर्ण जे उत्तर प्रदेश निवडणुका आहेत किंवा पंजाबच्या निवडणुकांमध्ये जी पोस्टरबाजी तुम्ही पाहताय, व्यंकय्या नायडूंच्या सारख्या किंवा या ठिकाणी आजही पर्रिकरांनी आग्राला जाऊन ज्या तऱ्हेने विधानं केली, सर्जिकल स्ट्राईकचा किंवा सैन्याच्या शूरांचा, त्यांच्या शहीदांचा, त्यांचं त्या ठिकाणी रक्त देखील अजून थिजलेलं नाही, परंतु या ठिकाणी निवडणुकांचं राजकारण करण्याची सुरुवात झालेली आहे. आणि मग ह्याचा जर त्या ठिकाणी जर तिळपापड झाला असेल आणि हे जर आज ते शहीदांच्या एका आईनं देखील त्याची मान्यता दिली की बरोबर बोलतायत राहुल गांधी, त्यावेळेला खऱ्या अर्थानं देशभावना काय ही लक्षात घेतली पाहिजे. अजूनही त्या ठिकाणी पाकिस्तान बरोबरचं हे जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे ती निवळलेली नाही. शहीदांच्या घरी जाण्याची परिस्थिती आहे या ठिकाणी. ठीक आहे, आपण मधू चव्हाणांकडे उत्तर घेऊयात. मधू चव्हाण, त्यांचं असं म्हणणं आहे राहुल गांधी बोलले ते काही बोललेले नाहीयेत, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, अजूनही अशी करायची वेळ आहे. आपण एक युद्ध जिंकलेलं आहे, सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे, इथपर्यंत ठीक आहे. एवढं ऊर बडवून घ्यायची व्यवस्था काय, ते राहुल गांधी यांच्या विधानावर ठाम आहेत. भाजपचा प्रश्न काय? असं आहे की ज्याला पोटात मुरडायनं म्हणतात ना, तो आता काँग्रेसच्या आणि माझे मित्र सचिन सावंतांच्या काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आलेला आहे. यांनी एक समजून घेतलं पाहिजे की सत्ता गेल्यापासून पाण्यातून बाहेर पडलेला मासा जसा तडफडतो ना, तसे काँग्रेसवाले गल्लीपासून दिल्लीपर्यंत तडफडत आहेत. मौत का सौदागरची किती जबरदस्त किंमत द्यावी लागली आणि लोकांनी तुम्हाला घरचा रस्ता दाखवलेला आहे. मुद्दा असा आहे सचिन सावंत साहेब की सगळ्या लोकांनी एकत्र केलं, कोणी रक्ताची दलाली केली. तुम्हाला एक गोष्ट आठवतो, 1971 साली ज्यावेळेला लढाई केली गेली तेव्हा त्याचं भांडवल काँग्रेसने केलं श्रीमती इंदिरा गांधींनी, आणि 72च्या सगळ्या निवडणुका जिंकल्या. तेव्हा तुम्हाला राजकीय तुमच्या काँग्रेस पक्षाला लाज वाटली नाही का? दुसरा मुद्दा घ्या, ज्या वेळेला श्रीमती इंदिरा गांधी, ऐकून घ्या 2 मिनिटं, मी काँग्रेस पक्षाला राजकीय लाज म्हटलंय. 2 मिनिटं ऐका सचिन सावंत साहेब, तुम्ही बोला, तुम्ही माझे मित्र, तुमचं बोलताना मी तुम्हाला अडथळा नाही आणलाय. नंबर 2, ज्या वेळेला श्रीमती इंदिरा गांधींचा दुर्दैवी अंत झाला, सगळा देश शोकामध्ये त्या ठिकाणी होता. सगळ्यांना वाईट वाटलं की देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीचा, त्यामध्ये एका स्त्रीचा, त्यामध्ये वयोवृद्ध स्त्रीचा, त्यांच्याच संरक्षणासाठी ठेवलेल्या व्यक्तीने हत्या करावी, ही दुर्दैवी गोष्ट होती. त्यावेळेला त्याचा तुम्ही फायदा घेतलात. 3 दिवस श्रीमती इंदिरा गांधींचं प्रेत दाखवलं सगळ्या देशात सहानुभूती मिळवण्यासाठी. तेव्हा राधा सुतात नाही, पण मधू चव्हाण तुमच्या वक्तव्याचा एक अर्थ असाही होतो की त्यावेळेस तसं काँग्रेसने केलं, काँग्रेसने निवडणुकीसाठी त्याचा उपयोग केला. तर हो, ऐकून घेतो, पण तुमच्याचा अर्थ असा होतो की त्यावेळेस काँग्रेसने असा उपयोग केला तर आम्ही का करू नये, असा त्याचा अर्थ होतो मधू चव्हाण, म्हणून तुम्हाला विचारतो. नाही मयुरेश, तुम्ही चुकीचं बोलताय. माझं ऐका प्लीज, बोला. ऐका, या चर्चेला आपण एक चांगलं विधायक आणि एक पॉझिटिव्ह आणि एक मॅच्युअर वळण देऊया. पोरकट रस्त्यावरच्या भांडणासारखं जळफळाट करूया नको आपण. कोणी केला राजकीय फायदा? सगळ्यांना बोलवलं, बरोबर, विश्वासात घेतलं. श्रीमती सोनिया गांधी आजारी होत्या म्हणून त्यांच्या घरी पाठवलं गेलं. सगळा देश उभा राहिला. कोणी केला रक्ताची दलाली? कोणी राजकीय फायदा घेतला? आता आपल्या नेत्याचा उदो कोणी केला तो ते एक स्वाभाविक भावना असते. श्रीमती इंदिरा गांधींच्या त्या 1971च्या युद्धाचा तुम्ही फायदा नाही घेतला. तुम्ही आता ज्याचा उल्लेख केलात मयुरेश, की त्यांनी दुर्गा म्हटलं की तुम्ही आमच्या नेत्या आहात आणि तुम्ही दुर्गा आहात. अटल बिहारी वाजपेयींना पक्षामध्ये सुद्धा विरोध सहन करावा लागला की एवढी उपमा द्यायची गरज काय होती. पण त्या महापुरुषाने सांगितलं की युद्धाच्या वेळेला या ठिकाणी आम्ही एक आहोत, आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असं म्हणताय. अहो, काय मेहरबानी केली पाठिंबा दिला ते? नाही, का उपकार केले देशावर पाठिंबा दिला ते? प्रश्न तोच आहे की तीच प्रगल्भता त्यावेळेस वाजपेयींनी दाखवली होती आणि नंतर त्यांना सुद्धा वारंवार वाक्य आठवलं, जेव्हा ऐकून दाखवलं त्यावेळेची प्रगल्भता आता आपण का दाखवत नाही आहोत हे कोणी नाकारू शकत नाही. की सगळे की उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पक्षाचे लोक जे आहेत, जिथं आता निवडणुका होणार आहेत, तिथं बॅनर्स लावतात, हे नाकारू शकत नाही आपण. मधू चव्हाण, खून का दलाल आहे? बोला. सचिन सावंतांना उत्तर द्यायचं. सचिन सावंत, ठीक आहे, सचिन सावंतांना उत्तर द्यायचे. बोला सचिन सावंत. मयुरेश, पहिली गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं या ठिकाणी रेफरन्स देण्याचा प्रयत्न आला तो कुठलाही अप्रस्तुत आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची एक पार्श्वभूमी राहिलेली आहे. 26/11चा त्यावेळेला हल्ला झाला होता, तो हल्ला त्या ठिकाणी अजूनही संपला नव्हता. टेररिस्टवरती त्या ठिकाणी ऑपरेशन चालू होतं. अशा वेळेला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान स्वतः जाऊन त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेणं हा इतिहास आहे.
दुसरी गोष्ट त्या 26/11च्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने रक्त मिश्रित अशा तऱ्हेची पोस्टर या भारतीय जनता पक्षाने लावली होती, तोही हा इतिहास आहे. 2013ला त्या ठिकाणी वीक गव्हर्नमेंट म्हणून त्या संदर्भामध्ये आर्मीच्या विरुद्ध त्या संदर्भामधलं जे काही विधानं होती नरेंद्र मोदींची ही ट्विटरवर देखील आहेत. त्यांनीच म्हटलेलं आहे की आर्मीपेक्षा व्यापारी जास्त रिस्क घेतात, तेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 2013ला जी पोस्टरबाजी केली होती वीक गव्हर्नमेंट म्हणून आर्मीचा वापर करून, त्यावेळेला इलेक्शन कमिशननं 4 डिसेंबर 2013ला सर्क्युलर काढलेत. आताच्या परिस्थितीमध्ये जर ते परिप्रेक्ष्य घ्यायचं असेल तर 4 डिसेंबर 2013ला भारतीय जनता पक्षाने जी पोस्टरबाजी केली होती त्याच्या अनुसरून इलेक्शन कमिशनने गाईडलाईन दिल्या होत्या की आर्मीचा उपयोग ऐका आर्मीचा उपयोग त्या ठिकाणी केला जाऊ नये. ज्या वेळेला जांबवंत बनतात त्यावेळेला दलाली केली जाते. तुम्ही त्या ठिकाणी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये ज्या वेळेला उपयोग करता आर्मीचा, ती दलाली आहे. तुम्ही या ठिकाणी आर्मीच्या संदर्भामध्ये राजकारण एशियन गेमची दलाली केली, तोफांची दलाली केली, पाणबुड्यांची दलाली केली, विमानांची दलाली केली, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करून ते लुटल्यात बँका. तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने कोणाला सांगताय रत्नाच्या भाषा? दलाली हा शब्द मधुजी आणि सचिन सावंत, आपण 2 मिनिटं थांबूयात. मधुजी आणि सचिन सावंत थोडे शांत व्हा. थोडे सचिन जनता तुम्हाला धडा शिकवलाय, अजून जागे व्हा माझ्या मित्र, अजून जागे व्हा. आपण थोडे सचिनजी थोडं थांबा. मधु चव्हाण त्यांनी जे प्रश्न विचारले अगोदर की नरेंद्र मोदींनी, कालच अशी बातमी होती की नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की हे जे आपण केलं हे देशासाठी गरज होती म्हणून केलं आणि त्याच्यानंतर कोणीही ऊर बडवू नये. चेस्ट थम्पिंग असा शब्द वापरला गेला होता त्या रिपोर्टमध्ये. पण अचानक हे होतं आहे तोपर्यंत आज लगेचच, म्हणजे राहुल गांधींचं वक्तव्याबद्दल टीका झाली, ठीक आहे, पण आज लगेचच काही तासांमध्ये त्याच्यानंतर अमित शहानी येणं, पत्रकार परिषद घेणं, पार अगदी इतिहासामध्ये परत जाणं, हाही राजकारणाचा भाग नाही का? हे कुठलं उत्तर देणं आहे? त्याच्याकडे एक वेळ दुर्लक्ष करता आलं असतं, पण आपणही तसं करत नाही आहात. त्या अर्थी भाजपचं लक्ष सुद्धा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर आहे, असं का नाही म्हणायचं? मयुरेशजी, आपण, मला असं वाटतं आपल्याबद्दल पूर्ण आदर सांगून तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात. ज्या वेळेला देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला राहुल गांधी हे राजकीय दृष्ट्या कोण आहेत त्याच्यापैकी एका पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत, प्रमुख नेते आहेत, ते योग्य अयोग्य त्यांचं त्यांनी ठरवावं, पण आज हे योग्य नेते आहेत, त्या नेत्यांनी त्या ठिकाणी दलाली, रक्ताची दलाली हा शब्द वापरावा आणि आम्ही सगळ्यांनी मुखी बिचारी कोणी हाकावून गप्प बसावं. आणि म्हणून आमच्या सर्वोच्च पक्षाच्या संघटनेमध्ये असलेल्या व्यक्तीने उत्तर दिलंय आणि कोणी ऊर बडवून घेतलंय. ऊर बडवण्याचं कारण काय? कोणी ऊर बडवून घेतलंय? कोणी त्या ठिकाणी आम्ही ऊर बडवून घेतलंय. एक विजय मिळाल्याबद्दल आज तुम्ही देशामध्ये त्या ठिकाणी सुरुवात करता. आज माननीय शरद पवार साहेबांनी एका बाजूने अभिनंदन करायचं, देशामध्ये चांगलं काम केलंय म्हणायचं. त्यांचं राहुल गांधींचं कुठलं विधान बरोबर आहे? की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप चांगलं काम केलंय हे विधान बरोबर आहे की रक्ताची दलाली हे विधान बरोबर आहे? ठीक आहे, मी येतो मधुजी, मी येतो तुमच्याकडे. हे सगळे राजकीय विषय आहेत, जितके आपण लांबू मारुती शेपटीसारखे तितकेच ते लांबवत जात जाणार आहेत. पण आपण जाऊयात आता. पण सुरेश येतो सचिनजी येतो तुमच्याकडे. बरं बोला, लगेच पूर्ण करा. नाही, विषय असा आहे की ज्या वेळेला गेल्या या ठिकाणी आजही अमित शहाची 2 विधानं आहेत. अमित शहा म्हणाले की सर्जिकल स्ट्राईक्स आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार, बोलले की नाही. दुसरा विषय त्यांनी म्हणाला की एलओसी मध्ये पहिल्यांदा देशाच्या सेनेनं एलओसी पार केलेली आहे. मग 65चं युद्ध काय होतं, 71चं युद्ध काय होतं, 99 साली तुमच्या वाजपेयींच्या कालावधीमध्ये युद्ध काय होतं? त्यामुळे गेल्या 70 वर्षामध्ये एलओसी क्रॉस झाली नाही, इतिहासामध्ये नाही. तुम्हाला नाही मधुजी थांबावं लागेल आणि सचिनजी तुम्हालाही थांबावं लागेल. तुम्ही दोघंही म्हणताय, म्हणजे खरं तर इतका विरोधाभास आहे. दोघंही म्हणतात की याच्यावर राजकारण नाही झालं पाहिजे, राजकीय वक्तव्य नाही झाली पाहिजेत. तरी सुद्धा मधु चव्हाण म्हणतात की मुकी बिचारी कुणी हाका, असं आम्ही गप्प बसणार नाही. कपिल सिब्बल काही वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि म्हणतात की ते जर बोलतील तर आम्ही सुद्धा बोलणार, आम्ही सुद्धा आवाज चढवणार, असं कपिल सिब्बलांनी जाहीर म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये. आपण सुरेश पाटलांकडे. सुरेश पाटील, कितीही जरी सगळ्यांनी एकवाक्यता दाखवली, कितीही सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही सरकारच्या मागे आहोत असं म्हटलं तरी सुद्धा आपण बघता की कोणीही आपले राजकीय अभिनिवेश सोडायला तयार नाहीये आणि ते सुटण्याची अपेक्षाही प्रगल्भ जनता जी आहे ती करणार नाही, तसं होत राहणार. पण याचा परिणाम
एकतर सैनिकांच्या मोरालवर सुद्धा होणार का, आणि दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा होणार का? सुरेश पाटील, या राजकारणाकडे काही वेळापूर्वी, काही दिवसांपूर्वी आपण जवानांचं कौतुक करत होतो, नकळत आपला पॉलिटिकल डिस्कोर्स कुणीकडे गेलाय आपण पाहत आहात, याबद्दल काय म्हणायचं? आदरणीय नरेंद्र मोदी आता फक्त बीजेपीचे पंतप्रधान नाहीये, ते सर्वसामान्यांचे, सर्व भारताचे पंतप्रधान आहेत. विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका देशाचं भलं कसं होईल याच्यासाठी वापरणं गरजेचं आहे. कसं तरी चुकीचं विधान करून, आता हा दलाल हा शब्द फार खालच्या पातळीचा मला तरी वाटतो. मी एक सैनिक म्हणून मी बोलतोय. आता आपण सैनिकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आता ही सर्जिकल स्ट्राईक काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता जसं मधू चव्हाणांनी म्हटलं की सुरेशजी थोडं तुम्हाला थांबवून म्हणतो की आपण आपल्या मूळ विषयाकडे राहूयात. सर्जिकल स्ट्राईक विषयी आपण खूप बोललेलो आहोत, त्याच्यावर अजूनही चर्चा सुरू आहे, कारण असे स्ट्राईक्स करायची अजूनही गरज पडेल. पण अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक्स असेल किंवा पुढची काही कारवाई करायची असेल, अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याचशी पावलं भारताला उतरायची आहेत, त्यावेळेस संपूर्ण देश अशा प्रकारे मुख्य राजकीय पक्षांमध्ये दुभंगलेलं असणं हे किती चुकीचं आहे, हा प्रश्न आहे. मी तेच म्हणतोय ना की आपण या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक करणं गरजेचं आहे. आज आमचे जे उरीमध्ये फिदाईन अटॅकमध्ये जे आमचे 20 जवान, 19 आणि नंतर 1 असे 20 जवान जे शहीद झाले, त्यांच्या घरी आपण जाऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करतोय का? ते न करता आपण आता युपी मध्ये इलेक्शन्स आहेत, त्याच्यासाठी काहीतरी बोलायचं आणि काहीतरी विरोध करायचा, ह्याच्यामुळं सर्व सैन्य दलांचं ऍक्च्युअली खच्चीकरण होतंय. आता मी का म्हणतो सर्जिकल स्ट्राईकच्या बद्दल आपण जाणून घेणं गरजेचं आहे. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे सीमेच्या पलीकडे जाऊन, म्हणजे शत्रूच्या जबड्यात मरण समोर असताना आणि तिथं जाऊन शत्रूला नेस्तनाबूत करून परत येणं, हे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण त्या सैनिकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कोण कोण गेले होते त्यांचं कौतुक करा, कारण आपण हा जीव हातात घेऊन पलीकडे जातो. मी स्वतः 71 साली तिथे कॅप्टन म्हणून होतो. 2.5-3 वर्षाची माझी सर्व्हिस होती. आम्ही पलीकडे 2.5-3 किलोमीटर जाऊन जी कारवाई केली होती, त्या सर्जिकल स्ट्राईकच्या, तशा सर्जिकल स्ट्राईकचं दररोज होत असतात. पण आमचे सैनिक जे परत आले त्यांचं कौतुक करणं राहिलं बाजूला, आणि दुसराच विषय घेऊन सर्जिकल स्ट्राईकचा फायदा कोण घेतं, काय करतंय. आता ह्याच्यामध्ये मला थोडासा इतिहास थोडा मागे जाणं गरजेचं वाटतं. या सर्जिकल स्ट्राईकचे खरे सर्जन तर नरेंद्र मोदीच आहेत. त्यांनी काय केलं, आता आपल्याला जसं माहिती आहे, आपल्याला जर आपला अवयव जर किडलेला असला तर तो अवयव काढण्यासाठी आपण सर्जन काय करतो, हाताशी 7-8 चांगले डॉक्टर घेतो, विचार विनिमय करतात, चर्चा करतात आणि वेळ आणि दिशा ठरवून तो अवयव व्यवस्थित काढतात. दुसऱ्या बाकीच्या अवयवांना इजा न पोहोचवता, जर दुसरीकडे इजा पोहोचली तर ती व्यक्ती प्राणागत होईल. पण त्याचाच पॅरल आपण जर इथं घेतला, मोदींनी खऱ्या अर्थाने सर्जन बनवून देशामध्ये जो एक फार मोठा असा जनक्षोभ, बरोबर, पण तुम्ही म्हटलात, तुम्ही अगोदर जे बोललात ते जास्त महत्वाचं आहे की ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि एकदा त्या पदावर बसल्यानंतर कोणी कुठल्या पक्षाचा राहत नाही, आणि त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा देणं किंवा देशाने त्याच्याबरोबर असणं गरज नाहीये. प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर पक्षांनी त्याच्यामधनं काहीतरी घेणं आणि विरोधी पक्षांनी सुद्धा आता त्याच्यामध्ये संधी हुडकणं आणि काहीतरी शोधणं हे आहे. त्यामुळे खून की दलाली असं म्हणून राजकारण होतं आहे का, आणि हे राजकारण नेमकं कोण करत आहे याच्यावर आपली चर्चा आपली अशी सुरू राहणार आहे. पण एक छोटासा ब्रेक घेतोय माझा विशेषमध्ये, थोड्याच वेळात परत येतोय. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. माझा विशेषमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो की खून की दलाली या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या राजकारणावर लष्करी कारवाईची, सर्जिकल स्ट्राईकची सावली पडणार आहे का, आणि याच्यावर राजकारण होत आहे का, आपण चर्चा करू. आपण जो कर्नल संभाजी पाटलांकडे. संभाजी पाटील सर, दलाली किंवा राजकीय श्रेय असे प्रश्न ज्यावेळेस एका लष्करी कारवाईच्या भोवती घुटमळायला लागतात, तेव्हा अशा देशाचं चित्र देशामध्ये काय जातं आणि अशा देशामधल्या जवानांचं धैर्य त्याच्यावर काय परिणाम होतो? प्रथमतः माझी नम्र विनंती आहे, जे पण पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे. मी पण 1971चा वॉर वेटरन. सर्जिकल स्ट्राईक झाला, कौतुक झालं, पण याचा फायदा कोणी कसा घ्यावा का, जसं म्हणतात इंग्लिशमध्ये, यू हॅव टू स्टडी द पास्ट, लिव्ह द प्रेझेंट अँड शेप द फ्युचर. पास्टमध्ये पण आपण ही कारवाई केलेली आहे. 65 मध्ये केली, कारगिलमध्ये केली, 71 मध्ये केली. पण यावेळेला मागच्या 10 वर्षात पाकिस्तानने आपल्याला इतका त्रास दिलेला आहे. आता मी सगळी नावं घेत नाही, तर त्याला कोणीतरी उत्तर द्यायला पाहिजे होतं.
ते उत्तर दिलेलं आहे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ॲज अ प्राईम मिनिस्टर लीडर असतो, तर लीडरचं काम आहे की सगळी टीम बरोबर घेऊन हे करायचं. हे करण्याचं धारिष्ट्य दाखवलं. याच्याबद्दल ॲज अ वेटरन आय सॅल्यूट द प्राईम मिनिस्टर हिज एंटायर टीम अँड ऑल फौजीज. नंबर 2, आता आपण जे तू मी करतोय, आपण आपल्या देशात इंटरनॅशनल फोरम मध्ये काय मेसेज पाठवतोय? दलाल हा इतका घाणेरडा शब्द आहे. हा शब्द वापरणं चुकीचं आहे. वी गिव्ह अपॉलॉजी टू ऑल पॉलिटिशियन्स. हे सगळं सोडा आणि तुमचं जे इलेक्शनचं राजकारण फौजमध्ये आणू नका. तुम्ही फौजला ज्या वेळेला विचारताय की आम्हाला हे फेक अटॅक आहे, माय फ्रेंड्स, फेक अटॅक तुम्ही फक्त सॅचन ग्लेशियरच्या तिथं 20,000 फुटावरती जा किंवा उरीमध्ये जा, म्हणजे तुम्हाला जेव्हा तिकडून आर्टिलरीचा बराज येतो किंवा HMGचा फायर येतो, तर त्याला तुम्ही तर थांबू सुद्धा शकणार नाही. तर तुम्ही फेक आहे हे कशावरून बोलताय? सो दॅट इज ऑल्सो रॉंग. इंटरनॅशनल फोरममध्ये सगळ्या देशांनी तुमच्या देशाचं इतकं कौतुक केलेलं आहे आणि पाकिस्तान आता आयसोलेटेड झालेला आहे. तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी ठोस मिळवायचं आहे. ठोस काय मिळवायचं आहे की काश्मीरमध्ये जे गुंडागर्दी होते ती कशी थांबवायची आणि काश्मीर जे लोक आहेत त्यांना आपण कशी मदत करायची. दॅट इज नंबर 2 पॉईंट. नंबर 3 पॉईंट्स, जे 19 जवान शहीद झालेले आहेत. एक BSFचा जवान परवा शहीद झाला. याचं दुःख, त्याची जी फॅमिली आहे, त्याची मिसेस असेल, त्याचे आई वडील असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या दुःखावर त्या सगळ्या मान्य महोदय जे आहेत पुढारी लोकांनी, त्यांनी जाऊन त्यांचा विचार करायला पाहिजे. पुट युअरसेल्फ इन देअर शूज. ते न करता तू मी आणि ज्यांनी काम केलेलं आहे तर त्यांनी त्याचा फायदा का घेऊ नये. पण जसं प्राईम मिनिस्टरनी म्हटलेलं आहे की छाती मत बढाव, डोंट डू प्रोपगंडा. आज शरद पवारांनी पण म्हटलेलं आहे की चांगलं काम केलेलं आहे, पण जवानांकडून तुम्ही ज्यावेळेला एव्हिडन्स मागताय, हा भारतीय सेनेचा अपमान आहे. बरोबर. आणि तो अपमानच या राजकीय तुतुमय म्हणून सगळ्यांना जाणवतो आहे. एक साधी गोष्ट आहे, सचिन सावंत आणि मधू चव्हाण आपल्या दोघांना हा प्रश्न विचारतो की आपण एक राजकीय आचारसंहिता बाळगतो, ज्या वेळेस मतदान असतं विधानसभेमध्ये, संसदेमध्ये आपण व्हीप काढतो, कशा प्रकारे मतदान करायचं असा, आणि सगळ्यांना ती एकवाक्यता पाळावी लागते, खासदार असतील, आमदार असतील. आता हा इतका सेन्सिटिव्ह इश्यू आहे, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा प्रश्न आहे. सगळ्या दोन्ही पक्षांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची विधानं सगळी करून झालेली आहेत. एक व्हीप किंवा एक आचारसंहिता आपण तयार करू शकत नाही. किमान या विषयावर जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान मधले संबंध असे ताणले गेलेले आहेत, युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या काळात आपल्या पक्षातला कुठलाही मनुष्य, कुठलाही नेता यावर काहीही बोलणार नाही, अशी साधी अपेक्षा दोन्ही पक्षांकडनं, दोन महत्वाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याकडनं केली तर त्यात गैर काय आहे? सचिन सावंत अगोदर. पहिल्यांदा मधू चव्हाणांनी मी माझं पूर्ण बोलणं होईपर्यंत काही बोलू नये अशी माझी अपेक्षा आहे. नाही, तुम्ही त्यांच्या विरुद्ध, भाजपच्या विरुद्ध काही बोलणार असाल तर आपण ते करूयात. नको. प्रश्न असं सांगा की आपण अशी आचारसंहिता आणू शकतो का की राष्ट्रीय सुरक्षेच्या, देशभक्तीच्या या प्रश्नावर आपण काहीही अद्वा तद्वा बोलणार नाही? पक्ष म्हणून एक व्हीप काढला, आचारसंहिता जाहीर केली. नाही विषय मयुरेश 1999 साली कारगिलचं युद्ध झालं, त्यावेळेला अशा तऱ्हेचं झालं होतं का वातावरण? त्यावेळेलाही सोनिया गांधींनी पाठिंबा दिला होता. आताही राहुल गांधी, सोनिया गांधी दोघांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. विषय असा आहे की ज्या वेळेला सरकारचे मंत्री असं म्हणतात की ज्या ठिकाणी हे जांबुवंत होतात, 60 वर्ष आर्मीला त्या ठिकाणी दिली, मंत्री व्यंकय्या नायडू म्हणतात की LOC स्वच्छ केलेली आहे, त्याच्यात ज्या वेळेला हल्ले होत आहेत, अजूनही होत आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे एकंदर हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतो. ज्या वेळेला पोस्टरबाजी केली जाते, ज्याला 2013 डिसेंबर महिन्यामध्ये ACIनं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बंदी घातलेली आहे आणि तरीही विधानं घेतली जात नाहीत, त्यावेळेला बोलणं भाग पडतं. नाही, याचा तुमच्या अजूनही तोच अभिनिवेश आहे. ते असं म्हणताय तर आम्ही असं का करू? पुढे आपण परत याच्यात जायलाच नको. प्रश्न असा आहे की आपण याच्यावर काही आचारसंहिता टाकू शकतो किंवा नाही. संजय निरुपमांनी एक विधान केलं होतं, आपल्या विखे पाटलांपासून सगळ्या नेत्यांना त्यांच्या बचावासाठी यावं लागलं, आमचा काही संबंध नाही असं सांगायला लावलं. मधू चव्हाण, पुन्हा एकदा तोच प्रश्न. नरेंद्र मोदींनी पण तेच सांगितलेलं आहे, अशी भाजप किमान आपल्या नेत्यांवर, मंत्र्यांवर आचारसंहिता, व्हीप जारी करू शकतो का? की या विषयावर आता काही बोलणार नाही, अद्वा तद्वा तर काहीच बोलणार नाही. मधू चव्हाण. नाही मयुरेशजी, तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे. मी राजकीय अभिनिवेशाने बोलून किंवा काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून बोलत नाही.
मी आपल्याला 5-6 सेकंदात एक आठवण करतो. ज्यावेळेला ट्विन्स टॉवर पडली आणि त्याच्यानंतर तिथलं डेब्रिज उचलायचं काम चाललं होतं, एक फायरमन दमून तिथे बत्तीच्या खांबाला बसला होता. एका वर्तमानपत्राच्या फोटोग्राफरनी तो फोटो काढला आणि आपल्या संपादकाला नेऊन दिला. म्हणाला बघा इथे देशावर संकट आलंय आणि हा फायरमन झोपलाय. त्या संपादकाने त्या स्टेनोला बोलवून त्या फोटोग्राफरला सस्पेंड केलं. तो म्हणाला सगळा देश हा एक आहे हे दाखवण्याची वेळ आहे अमेरिकेमध्ये. अशा वेळेला एक फायरमन दमून बसलाय, ते न्यूनगंड काढून जगाला तू काय दाखवतोयस हे त्या ठिकाणी अमेरिका. बरोबर आहे मधुजी बरोबर आहे. पण ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रेस कॉन्फरन्सवरून, कपिल सिब्बलांच्या प्रेस कॉन्फरन्सवरून नाही ना जाणवत, हाच तर प्रश्न आहे. माझं ऐका मयुरेशजी, माझं असं आहे की सुरुवातीच्या काळात सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना बोलवलं, सगळ्या राजकीय पक्षात, सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशात आम्ही असं असं केलंय. कोणी काही केलेलं नव्हतं, कोणी त्या ठिकाणी छाती बडवून घेतलेली नव्हती. ज्या वेळेला केजरीवाल सारखा एक भंपक माणूस अमेरिकेमधल्या पाकिस्तानमध्ये लोक काय म्हणतात त्यामुळे पुरावे दिले पाहिजेत, हे केजरीवाल बिनबुडाचा माणूस तुम्ही आप नाही यापुढे कुठलेही भाजपचे कार्यकर्ते मोदींच्या अभिनंदनाचे अशा प्रकारची पोस्टरबाजी गावागावात करणार नाही असं तुम्ही सांगू शकता का? भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी पहिल्यांदा काही भाष्य विवादास्पद केलेलं नाही. काँग्रेसच्या लोकांना असं वाटलं की आता हे सगळे श्रेय घेतील आणि म्हणून हे सगळे बिळातल्या मुंग्या बाहेर पडायला लागल्या. हे काय दलाली, रक्ताची दलाली, हा किती हीन शब्द आहे, किती हीन शब्द आहे. सचिन सावंत पुन्हा एकदा येतो की तोच प्रश्न परत विचारतो. मगाशी मी जिथे तुम्हाला अर्ध जोडलं होतं की आपण अशा प्रकारे कोणालाही आपल्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना, बाकी सगळ्यांवर अशा प्रकारची आचारसंहिता टाकू शकतो का? आणि दलाली हा शब्द म्हणजे केवळ मधु चव्हाण तुमचे राजकीय विरोधक आहेत म्हणून नाही, तुम्ही संभाजी पाटील किंवा कर्नल सुरेश पाटलांचं ऐकत असाल तरी सुद्धा त्या एका शब्दानं ते हर्ट झालेले आहेत. ते दोघंही वॉर वेटरन्स आहेत, दोघंही सीमेवर लढलेले आहेत. त्या एका शब्दाचा परिणाम काय आहे? तुमच्या दोन जण तुमच्या समोरच आहेत. याच्यावर आपण नाही का आक्षेप नोंदवू शकत? याच्यावर नाही का आपण कंट्रोल काढू शकत? नाही. एक पहिली गोष्ट मयुरेश, पहिली गोष्ट आर्मीचा त्या विधानाशी संबंध नाही. सरकारनं ज्या तऱ्हेनं आर्मीचा वापर करून राजकारण करते त्याच्यावरती हे भाष्य आहे. त्यामुळे आर्मीला दुःख आवडायचं कारण त्याच्याकडे नाही. विषय असा आहे की याच्याही पलीकडे जाऊन या नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगांना मनमोहन सिंग, नाईट वॉचमन सगळं बोलून झालेलं आहे. सचिन सावंत ज्या वेळेस वारंवार इतिहासात जाऊन उदाहरणं दाखले आणावी लागतात ना, तेव्हा त्याचं असं असतं की कदाचित वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत. वारंवार इतिहासाले दाखले आपण देत आहात. प्रश्न असा विचारतोय की अशा प्रकारची वक्तव्य टाळण्यासाठी आजच्या परिस्थितीमध्ये काय करता येईल? मला बोलणं होतं. वारंवार काँग्रेस नेते अशा प्रकारची वक्तव्य करतायत. निरुपमांनी केलं की नाही? आणि आज तर कपिल सिब्बल प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की असं जर पलीकडनं बोलणार असतील तर आम्ही परत बोलू. याचा अर्थ आपण थांबणार नाही असं जाहीर केलंय. नाही, पहिली गोष्ट मयुरेश, आचारसंहितेच्या संदर्भात बोलायचं असेल तर ईसीआयनं, इलेक्शन कमिशननं 4 डिसेंबर 2013ला आचारसंहिता सगळ्यांना घातली की पोस्टरबाजी करू नये. आम्ही त्या ठिकाणी 2013ला अशाच तऱ्हेचं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. 2014ला तर आशा जनरलनी जाहीर केलं की 10 शिरं कापून आणली आहेत, आम्ही कापली पाकिस्तानची. आम्ही राजकारण केलं नाही, आम्ही पोस्टरबाजी केली नाही, त्याचा उपयोग निवडणुकाला केला नाही. आम्ही कोणत्याही ह्या गव्हर्नमेंटचा विकनेस आहे म्हणजे उरीच्या वेळेला आम्ही टीका जरी केली असेल याच्या संदर्भामध्ये तरी पोस्टरबाजी केली नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये आचारसंहिता ही घालून दिलेली आहे. ज्या वेळेला विधान आहेत, निरुपमांचं विधान म्हटलं तर निरुपमांच्या विधानाचं खंडन आम्ही केलेलं आहे. की असं म्हणता येणार नाही की आमच्या वेळेस पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले होते आणि आता हे सरकारने केले, हे उगीच छाती बुडवून घेतात असं किमान डिक्लेरेशनच्या बाबतीमध्ये म्हणता येणार आहे. दुसरी गोष्ट राहिली की येस, पोस्टरबाजी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यावर सगळ्यांनी संयम बाळगलाच पाहिजे. या मताशी कोणीही असहमत असण्याचं काही कारण नाही. प्रश्न असा आहे आता इथं की ते म्हणतायत की ही राजकीय जी मतभिन्नता आहे याच्यामुळं पाकिस्तान सारखे राष्ट्र यांना एका प्रकारचं हेच मिळतंय, प्रोत्साहनच मिळलं की भारतामध्ये एकवाक्यता नाहीये. 2 दिवस पण इथले नेते एकवाक्यता टिकवू शकले नाहीत. याचं काय करायचं? मला एक रिक्वेस्ट करायची महेश की सर्व नेत्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, बिंग अ वॉर वेटरन, बोला की तुम्ही एक आचारसंहिता काढा. एक्झॅक्टली तेच म्हणतोय मग आजपासून. नेतेगण आहेत की याच्यावरती भाष्य करू नका. तुमचे मॅडम सोनिया गांधी अँड यांचे जे असतील अमित शहा, या दोघांना याच्यावरती काय बोलायचं असेल
ते संगनमत करून बोलतील ना, फौजला मध्ये आणू नका, आमचं मोराल कमजोर करू नका, आम्हाला तुम्ही ह्या अशा वेळेला धीर द्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण काय आजकाल वर्ल्ड इज कम्युनिकेशन. आज आमचा जॉन पिकेटवरती बसला, तो पण ते सगळं ऐकत असतो. त्याच्या मोरावरती काय परिणाम होईल? बरोबर. त्याची बायका मुलं 10,000 किलोमीटरवरती बसलाय, 20,000 फुटावरती बर्फात बसलेला आहे. तो हे ज्या वेळेला बघत असेल की मैंने ये क्या, दलाली क्या, फलाना क्या, त्याचा मोरालवरती खूप परिणाम होतोय. तर माझी नम्र विनंती आहे सर्व पक्षांना की तुम्ही भारतीय सैन्याचं मनोबल कसं वाढेल याच्यासाठी कृपया प्रयत्न करा. एक्झॅक्टली. आपण अगदी शेवटचा मिनिटभर राहिलेला आहे, अर्धा मिनिट. सचिन सावंत, जे संभाजी पाटलांनी एका प्रकारे भावनोत्कट होत हे तुम्हाला आवाहन केलंय की किमान त्या सैन्यासाठी तरी याच्यामध्ये राजकारण आणू नका, एक आचारसंहिता बाळगा, या विषयामध्ये जोपर्यंत हा तणाव आहे तोपर्यंत आपण हे करणार किंवा नाही करणार. अगोदर सचिन सावंत, मग मधू चव्हाण. सचिनजी. निश्चितपणे हे झालं पाहिजे. आणि मग ज्या वेळेला पंतप्रधान असं म्हणतात की या ठिकाणी अशा तऱ्हेचं होऊ नये, चेस्ट थम्पिंग होऊ नये, त्याच्या वेळेला पंतप्रधानांचं पहिल्यांदा भाष्य त्यांच्या पक्षाने ऐकलं का? अमित शहा येऊन म्हणतात की आम्ही सर्जिकल स्ट्राईक लोकांपर्यंत घेऊन जाऊ, मग त्याला उत्तर आम्ही देणार नाही का? त्यामुळे या संदर्भामध्ये भूमिका घ्या. आम्हीच बरोबर आहोत, याचं राजकारण नको, आम्हाला नाही गरज आहे. या ठिकाणी तुम्ही राजकारणामध्ये जर आणलात पोस्टरबाजी तुम्ही काढत का नाही? पोस्टर लगेच काढून टाकले पाहिजे. पोस्टर पंतप्रधान म्हणाले तरी तिकडे आहेत का नाही? ठीक. आपला त्यामुळे हे जर सचिन सावंत इन प्रिन्सिपल मान्य आहेत, पण पुन्हा एकदा भाजपकडेच बोट दाखवत आहेत असं म्हणतो मी. मधू चव्हाण, आता नरेंद्र मोदींनी सांगितल्यानंतरही अशी अपेक्षा ठेवूयात का की यापुढे कोणीही भाजपमधनं कोणीही अशा प्रकारची वक्तव्य करणार नाही आणि पोस्टरबाजी, फटाकेबाजी या गोष्टी किमान या विषयामध्ये होणार नाही, अशी अपेक्षा तुमच्याकडनं बाळगू शकतो का, जी संभाजी पाटलांनी तुमच्याकडनं ठेवलेली आहे? मधू चव्हाण. त्यांची अपेक्षा अतिशय योग्य आहे, अतिशय योग्य आहे. या वेळेला स्वतःची छाती बडवून घेऊन जितममया असं भारतीय जनता पक्ष मानत नाही. काही हौशे गौशे नवशे पक्षामध्ये लोक असतात, किटली चहापेक्षा किटली गरम असते, त्यांचा उत्साह असतो. तर पोस्टर त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी बाकायदा भारतीय जनता पार्टीने पब्लिश केली नाही. कोणी केली असतील उत्साहाच्या भरात, तो एक सैनिकांनी त्या ठिकाणी मिळालेल्या विजयाचा आनंद होता. आणि म्हणून ते सैनिक आहे, भारतीय जनता पक्षाचे सैनिक नाही. ते उद्या येऊन पॉलिटिकल पार्टीला मतं द्या, बीजेपीला असं सांगणार नाहीये. पण तुमच्या म्हणण्याची मी सहमत आहे. अशा वेळेला जगात चुकीचा मेसेज आहे. वयम पंचाधिकम शतम या भावनेनंच या काळामध्ये आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. ठीक आहे. सहमती, तुमची सहमती ही प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरेल अशी अपेक्षा बाळगतो. आपले सगळे जे मान्यवर आहेत या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. त्याच्यामुळे अपेक्षा अशी करतो की यापुढे कोणीही ना नरेंद्र मोदींचं वा पंतप्रधानांचं कौतुक केलं म्हणून कोणाला ते पक्षीय अभिनिवेशातून केलंय असं त्यांना वाटू नये अशी अपेक्षा बाळगतो. आणि दुसरी गोष्ट ही मौत का सौदागर या शब्दावर जशी एकेकाळी एक निवडणूक जिंकली गेली, तसंच खून का दलाली अशा शब्दांवर सुद्धा किमान राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर निवडणूक जिंकता येईल अशीही आशा अपेक्षा कोणी बाळगू नये. आणि अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये किमान पाहायला मिळणार नाही अशी अपेक्षा आपण करूयात. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. कारण तशी जर अपेक्षा आपण बाळगली तरच सीमेवरच्या सगळ्या जवानांचं मनोधैर्य उंचावत राहील. माझा विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.